नमस्कार मंडळी. कबीर आणि मृण्मयी जेव्हा कॅफेमध्ये बसलेले असतात तेव्हा कबीर आता मृण्मयीला सीसीटीव्ही फुटेज दाखवतो आणि तेव्हा तो मृण्मयीला सांगू लागतो की बघ तुझ्या डोळ्यांनी, गुंजासोबत मी नव्हतो तर गुंजासोबत उमेर होता. उमेर आणि गुंजा एका बाईकवर पुढे गेले होते आणि मी आणि आई रिक्षाने येत होतो. अगं, आईने सकाळी गुंजाला ज्या कंपनीमध्ये नेलं होतं ना ती कंपनीच फ्रॉड होती. तेव्हा आम्ही तिथे धावत गेलो आणि मग सगळ्यांना वाचवलं. आम्ही पोलिसांना देखील तिथे बोलावलं होतं, परंतु तुला माझ्यावर विश्वासच बसत नाही म्हणून तुला हे प्रूफ द्यावं लागलं. मृण्मयीला आता पश्चाताप होत असतो आणि तिला तिचं सकाळचं बोलणं आठवत असतं की कशा प्रकारे तिने कबीरवर आणि गुंजावर संशय घेतलेला असतो. आणि आता ती कबीरला म्हणते की कबीर आय एम सॉरी. तेव्हा कबीर म्हणतो की मृण्मयी, खरं तर रोज तू मला असं वागायला लावू नकोस. आज मी तुझ्यावर हात उचलला होता, मला तो परत उचलायला लावू नकोस. खरं तर माझं चुकलं की मी तुझ्यावर हात उचलला होता, परंतु ज्या प्रकारे तू माझ्यावर संशय घेतेस ना ते खरंच खूप चुकीचं आहे. त्या मृण्मयी आता कबीरला विचार, तुला माझी गरजच भासत नाही ना? कबीर विचारतो की हा कुठला प्रश्न आहे तुझा? तेव्हा मृण्मयी म्हणते, ज्या अर्थी तुला माझी गरज लागत नाही त्या अर्थी तुझं कुठेतरी भागतंय असाच अर्थ होतो ना. कबीर म्हणत असतो की मृण्मयी, अगं तू मला लहानपणापासून ओळखते आणि लहानपणापासून मी कसा माणूस आहे हे तुला चांगलंच माहितीये. मी तसा माणूस नाहीये. आता प्लीज तू हे संशय वगैरे घेणं बंद कर. घरी सर्वजण वाट बघतायत, चल माझ्यासोबत. कबीर आता मृण्मयीला घेऊन घरी आलेला असतो, त्यामुळे कुठेतरी सगळ्यांच्या जीवामध्ये जीव आलेला असतो. माया म्हणते की माझी मृण्मयी आली. माया लगेच आता मृण्मयीला मिठी मारते. मृण्मयी आता रडतच मायाला मिठी मारते. तर माया आता मृण्मयीला विचारत असते की मृण्मयी, तर तू ठीक आहेस ना? आणि ती कबीरला म्हणत असते की अरे कबीर, तुम्ही माझ्या मुलीला किती मारलत. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर्वेश मायाला म्हणत असतो की माया, जरा तू गप्प बसशील का? तेव्हा मृण्मयी म्हणत असते की वा, म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा तू मलाच बोलतोयस का सर्वेश? ह्या लोकांनी आपल्या मृण्मयीला एवढा त्रास दिलाय, तिचं जीवन अगदी नकोसं करून टाकलंय आणि एवढंच काय तर ह्या लोकांमुळे तिला घर सुद्धा सोडावं लागलं आणि तरी सुद्धा तू त्यांचीच बाजू घेतोयस. अरे, मोलकरणीला बाईकवर घेऊन फिरतो, एवढी मजल गेलीये का तुझ्या जावयाची? मृण्मयी आता मायाला सांगू लागते की अगं मम्मा, तसं नाहीये, खरं तर माझीच मिस्टेक झाली होती. बाईकवर गुंजा आणि उमेर चाललेले होते आणि बाईक कबीरची होती. मृण्मयी आता सर्वांची माफी मागत असते. तेव्हा माया म्हणते की कशावरून तो उमेर होता? ह्या कबीरने तुला काहीतरी खोटं नाटं सांगितलं असेल. मृण्मयी म्हणते की अगं मम्मा, मी सीसीटीव्ही फुटेज बघितलंय. माया म्हणते की प्रत्येक वेळी ही मोलकरीण तुमची काहीतरी घोळ करते. जर ही घरात नसती तर असं काही घडलंच नसतं. कबीरला आता राग येतो. कबीर आता गुंजाची साईड घेत मायाला म्हणत असतो की खरं तर मृण्मयीचा संशयी स्वभाव नसता तर हे सगळं घडलंच नसतं ना. माया म्हणते की वा कबीर, अजूनही तू माझ्याच मृण्मयीला सुनावतोयस का? सर्वेश आता मायाला म्हणत असतो की अगं काय चुकीचं बोलला तो? अगं, तू मृण्मयीला खतपाणी घालून मृण्मयीचा संशय अजून वाढवतीयस. तिने त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी किती धडपड केली हे तुला माहित नाहीये का? तर अशोक सुद्धा सर्वेशला म्हणत असतो की खरंच दादा, गुंजाने आमच्या घरासाठी खूप काही केलंय. मृण्मयीचा संशय आता बदलायला हवा. खरंच एवढा संशय घेणं चांगलं नाहीये. सर्वेश मृण्मयीला समजावून सांगत असतो की मृण्मयी बाळा, संशय घेऊ नकोस. तू जर नेहमी असा संशय घेत राहिली तर सगळ्यांच्या मनात तुझ्याबद्दल अढी निर्माण होईल. मधू मनाशीच म्हणत असते की सर्वेश दादा, खरंच तुला माहित नाहीये, तू मृण्मयीचा संशय घेणं कुठेतरी खरं आहे आणि खरंच कबीरने आमच्यापासून खूप काही गोष्टी लपवल्यात. सर्वेश आणि माया आता तिथून निघून गेलेले असतात. रात्रीची वेळ झालेली असते. गुंजाने तिचं गाठोडं भरलेलं असतं. गुंजाने आता पूर्ण पळून जाण्याचा प्लॅन बनवलेला असतो आणि ती विचार करत असते की 9 वाजता पोस्टमन दादांचा कॉल येणार होता, परंतु अजून त्यांचा आला का नाही. तेवढ्यातच फोन वाजतो. तर आता मधू पटकन फोन उचलते. गुंजाने सुद्धा फोन उचललेला असतो आणि गुंजाचं आणि बाबळीचं बोलणं हे मधूला ऐकायला येत असतं. बाबळी ही गुंजाला विचारत असते की काय झालं ग, एवढ्या रात्रीचा फोन का करायला लावलास तू? सगळं काही ठीक आहे ना तिकडे? गुंजा म्हणते की हो आई, सगळं काही ठीक आहे इकडे, मला काय धाड भरलीये. तर गुंजा आता बाबळीला सांगते की आई, मी उद्या सकाळी डोंगरवाडीला येतेय. मृण्मयी म्हणते की काय, डोंगरवाडीला कशाला तू येतेयस? इथं सत्यादादा गायब आहे आणि तो बुधा तर डोक्यावर बंदूकच ठेवून बसलाय. अगं, तू इकडे येऊ
येऊ नकोस, तेव्हा गुंजा म्हणत असते की अगं आई, पण मला तुझी फार आठवण येतेय. बाबळी म्हणते की अगं असं का बोलतेयस, तिथे जावयाची आई असेल ना. तेव्हा गुंजा म्हणते की हो आहेत त्या, पण खरंच खूप चांगल्या आहेत त्या. बाबळी म्हणते की मग एक काम कर, तू त्यांचे पाय चेपून दे, त्यांचं डोकं दाबून दे, म्हणजे मलाही बरं वाटेल आणि मग मलाही बरं वाटेल आणि मग त्यांनाही बरं वाटेल. तर गुंजा म्हणते की हो आई, परंतु मला तुझा चेहरा बघायचा, मला तुझी फार आठवण येतेय. बाबळी विचारत असते की गुंजे, तुझं जावयासोबत भांडण तर नाही झालंय ना. गुंजा सांगू लागते की ते कामानिमित्त बाहेर गेले आणि आमच्यात भांडणं वगैरे काही झाले नाहीयेत. बाबळी गुंजाला म्हणत असते की गुंजे, तू इकडे येऊ नको आणि इकडे येण्याचं पहिल्यांदा तू डोक्यातून काढून टाक. गुंजा म्हणत असते की आई, मी उद्याच्याला तिकडे येणार आहे आणि मग तुला सगळं काही खरं खरं सांगून टाकेल. गुंजा आता फोन ठेवते, एकटीच रडत असते आणि मनात म्हणत असते की नशिबाने पण असं अडकवलंय ना की खोटंही बोलता येत नाही आणि खरंही सांगता येत नाही. खरं तर सांगता येत नाही आणि खोटं मनालाही सहन होत नाहीये. मधुला सुद्धा गुंजाचं आणि तिच्या आईचं बोलणं ऐकून फार वाईट वाटलेलं असतं. तेवढ्यात मृण्मयी येते आणि कबीरला म्हणत असते की कबीर, चल मी तुला जेवायला वाढते. मृण्मयी मधूकडे बघते तर मधू फार अस्वस्थ असते. कबीर मधूला विचारतो की आई, कोणाचा फोन होता ग. मधू सांगते की नाही, कोणाचा फोन नव्हता. तर कबीर म्हणतो की चल आई, जेवण करून घेऊयात आपण. मधू म्हणते की नाही, तुम्ही घ्या जेवण करून, मी माझ्या रूम मध्ये आहे, तशी मला भूक नाहीये. मधू आता तिच्या रूम मध्ये निघून जाते. तर आता मृण्मयी कबीरला जेवायला वाढत असते. तर कबीरच्या सकाळी पायाला लागलेलं असतं आणि ते अचानक पाय त्याचा दुखायला लागतो. तेव्हा मृण्मयी आता धावत त्याच्याकडे येते आणि कबीरला विचारत असते की काय झालंय कबीर तुला. कबीर म्हणतो की अगं काही नाही, सकाळी जरा माझा पाय मुरगळला होता. तेव्हा मृण्मयी म्हणते की कुठे मुरगळला होता, तू मला काही बोलला नाहीस या गोष्टीवर. कबीर म्हणतो की नाही, माझं मी बघेल. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. गुंजा कबीरला म्हणत असते की दाखवा बरं, मला बघू द्या तुम्हाला कुठे लागलंय. गुंजा आता कबीरचा पाय चोळून देत असते. कबीरला म्हणते की साहेबा, तुम्ही मला एक वचन द्या. तर कबीर म्हणत असतो की अजून काय देणार आहे तुला मी, तूच आम्हाला सगळं काही दिलंय, माझ्या घराला तू सगळं काही दिलंयस आणि आता मी तुला अजून काय देणार आहे. गुंजा कबीरला म्हणते की साहेबा, मला फक्त तुमच्याकडनं एकच वचन हवंय. तर आता कबीर म्हणतो की ठीक आहे, तुला जे हवंय ते मी तुला देतो. कबीर आता गुंजाच्या हातात हात ठेवतो आणि आता गुंजा म्हणते की साहेबा, आता तुम्ही मला इथून रजा द्या, मला इथून आता कायमचं निघून जायचंय. आणि हे ऐकल्यावर कबीरला मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, असेच मराठी मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रोहन भांडारे, सुरेखा रानडे, विक्रम जाधव, भाग्यश्री, रमा, मनोहर पेडणेकर, रेश्मा भगत, पद्मजा, सुरेखा रानडे, शीतल खारपुडे, स्वामिनी काते, सुचित्रा शेलार, पवित्रा कांबळे, अनुष्का मागर, कल्पना घोगरे, साधना बोरकर, अनिता पाटील, दीप्ती, गीता चंदेर, जयश्री पाटील, निर्मला भोसले, श्याम भंडारे, विक्रम जाधव या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.